आतापर्यंत तुम्ही भरपूर वेळा वाटाण्याची भाजी बनवून खाल्ली असेल, पण आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने ही वाटाणा बनवणार आहोत. वाटाणा आणि सुरण. तर सर्वात आधी आपण हा सुरण बॉईल करून घ्यायचा आहे. आधी आपण त्याची ही वरची साल सगळी काढून घ्यायची आणि हा सुरण तसाच भाजीत टाकता येत नाहीये. याला थोडा शिजून घ्यायचा असतो, नाहीतर तो खवखवतो. तर या पद्धतीने मी सगळी याची आधी साल काढून घेते. आणि हा सुरण चवीला सेम बटाट्यासारखा असतो. ज्यांना बटाटा खायला डॉक्टरने बंद केलेला असतो अशा लोकांसाठी बटाटा बदली तुम्ही सुरणचा वापर करू शकता. त्याचे आणि हा सुरण कट करताना पण हाताला तेल वगैरे लावायचं नाही, तर याची खाज येते. आणि याला व्यवस्थित आपण आपल्याला पाहिजे त्या आकाराचे पीस करून घ्यायचे. आणि या सुरणची भाजी खूप औषधी आहे. ज्या लोकांना पाईल्स मूळव्याधाचा त्रास आहे अशा लोकांसाठी ही सुरणची भाजी खूप लाभदायक ठरते. तर याचे आपण असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे, तुकडे करून घ्यायचे आणि यांना बॉईल केल्याशिवाय भाजीमध्ये टाकायचं नाहीये. जिथे जिथे आपण बटाटाचा वापर करतो त्या भाज्यांमध्ये आपण हा सुरणचा वापर करू शकतो. नुसत्या सुरणची पण भाजी छान होते, पण आज जरा मी वाटाण्यांमध्ये, तुम्ही मोड आलेल्या कडधान्यांमध्ये, मटन चिकन मध्ये याचा वापर करू शकता. तर असे मी मोठे मोठेच थोडे पीस कट करून घेतले. आता त्यांना स्वच्छ धुवून आपण पाणी टाकून आता मी त्यांना थोडे शिजून घेते. आता सुरण बॉईल होतो तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया. त्यासाठी मी एक छोट्या साईजचा कांदा भाजून घेतलाय, थोडस खोबरं भाजून घेतलेलं आहे, 1 इंच आळ्याचं तुकडं बारीक तुकडे करून घेतले आणि अर्धा मूठभर इतकी कोथिंबीर आहे. तर आधी आपण हा मिक्सरच्या भांड्यामधनं हा वाटण करून घेऊया. आणि वाटणामध्ये टाकण्यासाठी 3 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. आता आपण हे फिरून, तर इथे वाटण पण आपला बनून झालंय आणि छान अशी स्मूथ पेस्ट बनवून घेतलेली आहे, बारीक एकदम. तर एका साईडला आपला सुरण पण बॉईल झालेला आहे, पण चेक कर. तर इथे सुरण पण आपल्याला जास्त आपण वाटाण्याच्या भाजीत टाकणार आहोत, त्याच्यामुळे तो तिथं शिजणारच आहे. थोडा आपण त्याला बॉईल करून घेतलाय, म्हणजे त्याचा जो खवखवपणा आहे तो कमी होईल आणि 30 ते 40% तो शिजला पण आहे. तर आपण तो उतरून घेऊ. तर कुकरमध्ये आपण वाटाण्याची भाजी बनवणार आहोत, तर आधी तेल टाकून घेऊया. तर 2.5 पळी इतकं मी तेल टाकून घेतलंय. आता आपण त्याच्यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे आणि 2 तेजपत्ता टाकून घेऊ. आणि इथे मी छोट्या साईजचे 2 कांदे कट करून घेतलेत, ते टाकून घ्यायचे. छान गोल्डन कलर वरती आपण परतून घेणार आहोत. इथे कांदा छान परतून झालाय, तुम्ही पाहू शकता गोल्डन कलर वरती. तर लगेचच आपण जो वाटण बनवून घेतलाय तो टाकून घ्यायचा आहे आणि तो पण आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं. तर इथला ओलसरपणा पूर्ण कमी करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून झालाय, साईडला असं तेल सुटायला लागलंय त्याला. तर आपण आता त्याच्यात मसाले टाकून घेऊ. 2 चमचे लाल तिखट टाकते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा काळा मसाला आहे, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मटन मसाला. तुम्हाला जर मटन मसाला नसेल टाकायचा तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता. चवीपुरतं मीठ आपण कुकरमध्ये टाकतो, त्याच्यामुळं मीठ पण लगेच टाकून घ्यायचं आहे. आणि हे मसाले पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे. वाटण आणि मसाल्यांचा सुगंध तर एकदम मस्तच येतोय. मसाले जळू नये म्हणून लगेचच त्याच्यामध्ये मी हा एक मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतलाय, तो टाकून घेते. आणि त्यांना पण सगळं आपण या टोमॅटोना पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं.
इथे मसाले पण व्यवस्थित परतून झालेत. आता हा टोमॅटो छान शिजला पाहिजे, सॉफ्ट झाला पाहिजे, म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत. तर जो मिक्सरमध्ये आपण जो वाटण केलेला भांड्यामध्ये त्यातच पाणी मी थोडंसं टाकून घेतलंय. आणि आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करून 5 मिनिटं आपण कुकरचं झाकण लावून टोमॅटो सॉफ्ट करून घ्यायचा. वरची शिट्टी काढून ठेवायची आणि 5 मिनिटं आपण टोमॅटो सॉफ्ट करूया. इथे 5 मिनिटं झालेत, आपण चेक करूया. आणि तुम्ही पाहू शकता मसाला आणि टोमॅटो पण छान परतून झालाय. टोमॅटो पण हा मऊ झालेला आहे. तर आता आपण हे जे वाटाणे धुवून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. सगळे वाटाणे आपण टाकून घेऊ आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं पुन्हा. आणि अशी व्यवस्थित परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे, बारीकच ठेवायची आहे. आणि पुन्हा आपण त्याला 5 मिनिटं फक्त हे वाटाणे या तेलामध्ये शिजून घेऊ. नाही, इथे 5 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढून घेऊया. एकदम मस्त असे आपले तेलामध्ये हे वाटाणे शिजले, तुम्ही पाहू शकता. त्यांना व्यवस्थित असं मिक्स करून आणि आपण हा जो सुरून बॉईल करून घेतलेला तो टाकून आता घेणार आहोत. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. इथे मी भाजीमध्ये टाकण्यासाठी गरम पाणी केलेलं आहे, 1.5 ग्लास पाणी केलेलं आहे. टाकून घेते. कुकरचं झाकण लावून शिट्टी पण लावून घेते. फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला मीडियम गॅसवर. आपण कुकर थंड करून घेऊ. इथे कुकर थंड झाले, आपण झाकण खोलूया. तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग आणि किती छान अशी तरी आलेली आहे. तुम्ही रंग वगैरे बघू शकता, किती सुपर आणि टेस्टी ही भाजी होतीये. आणि ही भाजी मटन चिकन ला टप देणारी भाजी आहे. तुम्ही एक वेळ मटन चिकन नाही खाणार, इतकी जबरदस्त ही भाजी होते. तर एकदा करून बघा आणि जर ट्राय केली तर कमेंट करून मला नक्की सांगा कशी झाली ती. आणि अशाच नवीन नवीन आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचा बटन दाबा. आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सगळी मिक्स करते. आता तुम्हाला एका ताटामध्ये ठेवून दाखवते. आणि हा सुरण पण छान शिजलाय. तुम्ही एकदा करून बघा. ह्या वाटाण्याच्या भाजीमध्ये तुम्ही असं सुरण टाकून बघा, किती जबरदस्त होतोय तो. बघू शकता तुम्ही. आणि ही भाजी तुम्ही भाकरी चपाती सोबत तसंच भातासोबतही खाऊ शकता. तुम्ही डब्यासाठी देऊ शकता. तर एकदा नक्की करून बघा आणि आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा. तर मी भाकरी सोबत तुम्हाला एक घेऊन दाखवते. भाजी किती जबरदस्त होतीये, एकदम मस्त अशी. आणि वाटाणे पण छान शिजलेत आणि हा सुरंग पण छान शिजला. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.